आता ही मोहिनी माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवणार. अचानक असा धक्का देणार की जमिनीत गाडली जाणार. अरे वा, म्हणजे आता हे दोघं जण एकमेकांना त्रास देणार. आता हा उंदीर मांजराचा खेळ हा असा सतत चालू राहणार आहे. मजा येणार आता. राघव, आलास तू घरी? आपलं झालं बोलून, तू येऊ शकतोस. काय वॉचमन आजपासून? सर, मी आज हे जे काय पाहिलं ना, त्यावरून पीए कमी आणि वॉचमॅनच जास्त वाटतोय. येऊ मी सर? आईसाहेब, येतो. कुठे गेला होतास तू इतक्या सकाळी? काम होतं. कुठलं काम? आणि मला सांगून नाही का जायचं? राहिलं. वाईट वाटलं असेल नाही तुला? सांगितलं नाही. साहजिक आहे. आपल्या माणसाने आपल्यापासून काही लपवलं तर वाईट वाटतच. मलाही वाटलं तुझ्यामुळे. माझ्यामुळे? मी काय लपवलं तुझ्यापासून? मला न सांगता त्या मोहिनीच्या घरी गेली होतीस. गेली होतीस ना? तरी विचारतेस काय लपवलं? यू नो आय हेट हर. तिला बघितलं तरी तिडीक जाते माझ्या डोक्यात. हे सगळं तुला माहितीये तरी सुद्धा गेलीस न सांगता. वाय? जावं लागलं. अच्छा, का? क्रायसिस मॅनेजमेंटसाठी. डॅमेज कंट्रोल नको करायला. आणि तुला काय वाटलं मला त्या मुलीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे? सॉफ्ट कॉर्नर माय फूट. माझ्या राघवचं रेप्युटेशन खराब करणाऱ्या त्या फालतू मुलीबद्दल माझ्या मनात काय फिलिंग असायला हवं राघव? मग गेली का होतीस तेच तर विचारतोय ना. राघव, तिला गप्प करणं गरजेचं होतं. तुमचा व्हॅनिटीतला तो फियास्को, त्यानंतर सेटवर झालेलं तुमचं भांडण आणि मीडियाने तयार केलेल्या त्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज वगैरे. अशा वेळी तिला एम्फथाइज करून तिला शांत करणं गरजेचं होतं. बरोबर की नाही? तुझ्यामुळे थोडं फेम मिळतंय म्हटल्यावर ती ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट करणारच. असल्या फालतू लोकांचा इगो ना खूप छोटा असतो. आणि आपल्यासारख्या एलिट क्लासची माणसं थोडंसं प्रेमाने जरी बोलली ना तरी त्यांचा तो इगो पॅम्पर होतो. आणि तसंच झालं. मी तिच्याकडे गेले, तिच्याशी बोलले आणि म्हणून तिने मीडियासमोर तुझी बाजू घेतली. आणि त्याचा फायदा झाल्यामुळे ती कोण सलोनी का कोण होती ना ती खोटी ठरली. म्हणजे आपल्याच शत्रूचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करून घेतला. येतंय लक्षात? मी एक्झॅक्टली हेच करून आलोय. काय म्हणालास? नाही, काही नाही. राघव, ह्या सगळ्यात माझी एकच चूक झाली की मी तुला सांगितलं नाही. कारण तू स्वाभिमानी आहेस. माझं तिच्याशी बोलणं तुला आवडलं नसतं. तुझी काळजी वाटली मला. तुला आणखी त्रास होऊ नये ना म्हणून थोडीशी डिप्लोमसी वापर. हे बघ, काही वेळा अशी मोठी मोठी युद्ध जिंकण्यासाठी अशी छोटी कॉम्प्रोमाइजेस करावी लागतात. तेच केलं मी. मी सुद्धा. सॉरी आई. मी चिडून बोललो तुझ्याशी. आय एम रिअली सॉरी. परत नाही होणार कधीच. महेंद्र सर, मोहिनीची आई, इफ यू डोंट माइंड, उद्या मी मोहिनीला लंचला घेऊन जाऊ का? काय म्हणतेस मोहिनी, येशील माझ्यासोबत लंच करायला?
आवडेल तुला. उद्या अरे ती कॉस्ट्युम ट्रायल किती वाजता आहे ते माहित नाही आणि त्याला वेळ लागला तर. तरी जेवल्याशिवाय राहणारच का तू. त्या प्रोड्युसरला आणि आरकेला मी मॅनेज करतो. तू नाही म्हणू नकोस. प्लीज हो मान. अरे जा ना, ऐसा मुंह का बात बात नहीं होता. जाओ जाओ जाओ. मी जीजूंना नाही म्हणायचं नाही. हा जा बाळा, नाही म्हणू नकोस. त्याचं मन मोडू नकोस. चांगला मुलगा आहे. मोहिनी, अहो ठीक आहे. मी आहे. काय रे, हा एकटाच का हसतोय? पटली वाटतं पोरगी. हा काही काय होकार दिला की काय त्या मोहिनीने? अरे सांग सांग. अजून विचारलं नाहीये मी तिला. अरे मग वाट कसली बघतोयस? काल पोस्टर पाहिलं मी तिचं. सुंदर आहे हा दिसायला. अरे रांगा लागतील तिच्या मागे पोरांच्या. एखादा असा चिकना चोपडा हिरो कधी पटवेल ना तिला सांगता येत नाही. हा म्हणजे ऑलरेडी तू भरपूर वेळ वाया घालवलायस. आता लगेच काय ते विचारून टाक तिला. हा विचारेन. कधी? तिच्या लग्नाची पत्रिका आपल्या हातात आल्यावर. हे गप्पा तू. तू गप्प बस. मला सांग कधी विचारणार आहेस तिला? काय? उद्या जेवायला येणार आहे ती माझ्या बरोबर लंचला. हो. तेव्हा विचारेन. अरे वा, म्हणजे लंच डेट अँड ऑल. नाईस नाईस. म्हणजे पहिली पायरी पार झाली वाटतं. बरं ते जाऊ दे. उद्या जर का ती तुला हो म्हणाली ना तर मला पार्टी पाहिजे. हा हा मिळेल मिळेल सगळं मिळेल. येस. नाव गेट लॉस्ट. अरे पण बाप्पा, माझ्या मोहिनीचं नवीन काम सुरू होत आहे. सगळं निर्विघ्न पार पडू दे. अरे चल चल, माणसं आलीच. चल लवकर. आज चल आज चल. तर तुम्ही सगळे आलात मला खूप 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 भारी वाटलेलं आहे. आणि आता चला आपण पार्टी सुरू करूया. बरं एक ऐका, सगळ्यात आधी पहिले मी माझ्या हाताने तुम्हाला सगळ्यांना हे देणार. नंतर तुम्हाला हवं तेवढं का घ्या घ्या. लाजू नका घ्या. मास्तरजी हा? म्हणजे आता आईस्क्रीम आग्रह करून करून वाढणार का? अरे म्हणजे काय सवाल, कारण पण तसंच आहे ना. बरोबर ऐका ऐका, कोणाचं डाएट बिएट नाही ना? असेल ना तरी डाएटला डिस्क्या गोळी मारायची आज. खा खा घ्या. महेंद्र काय घ्या. हा एक शुगर फ्री द्या आईस्क्रीम. शुगर फ्री. अगं पारू, नेहमी एवढा गोडाच बोलत असतेस ना. आज एकदा शुगर खाल्ली तर काय होणार आहे का तुला? खाना जे आहे तेच खाते. हा शुगर द्या. आईस्क्रीम नाहीये फक्त, त्याच्या बरोबर हे पण आहे. हे बघ. हा लसणीचा चिवडा ना आणला, तिखट शेव. जे आहे ते खा आता. हरू दी. नाही चल इकडे ठेव. काका, खरंच तुझा अभिमान वाटतो पोरी. इतक्या मोठ्या लोकांबरोबर उठबस असते तुझी, पण पहिलं सेलिब्रेशन तू आमच्या बरोबरच करते आहेस. अहो काका असं का बोलताय? तुम्ही सगळी माझीच तर माणसं आहात. तुम्हीच तर मला मोठं केलंय, जेऊ खाऊ घातलंय. आणि त्याचा काही फारसा बदल झालेला नाहीये माझ्या. मी तुमचीच मोहिनी आहे आणि तुमचीच राहणार. झाली सुरुवात. आता ही मोहिनी गोड गोड बोलून डायलॉग बाजी करणार आणि सगळ्यांवर इम्प्रेशन मारणार. कार्तिकी, डू समथिंग. यू हॅव टू डू समथिंग. काय करू मी? आई, मला जरा बोलायचं होतं. चला. अगं तेच आले. हा काय काय झालं? आई,
मला तुला सॉरी म्हणायचंय. गेल्या काही दिवसांपासून माझा खूप त्रास झालाय ना तुला. आय एम सो सॉरी. मी पुन्हा असं कधीच वागणार नाही. आणि स्पेशली सेक्रेटरी, काय कळलं का? नाही मला अजून कोणी नाही आलं. स्वतः जातीन लक्ष देत आहे ना? अहो, मालक, अमरापूरच्या प्रत्येक एंट्री पॉइंटवर आपली माणसं आहेत. आणि ती आधी झाली असेल तर चेक केलं ना मालक. पण मला असं वाटतंय की ती आत्ता न येता उद्या येईल. प्रत्येक हॉटेल आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मालक. कुठल्याच हॉटेलमध्ये 25-26 वर्षाची मुलगी आलेली नाही. तिचा नंबर असेल ना मग? हो मालक, नंबर आहे, पण कालपासून फोन स्विच ऑफ येतोय. मालक, हो मालक. हे बघा, ठीक आहे. हे फोटो आपण तुमच्या जीवन गौरव अल्बम मध्ये लावूयात का? ऐन तारुण्यात परिवार गमावलेल्या विरक्ती भोगणाऱ्या माणसाचे चरित्र. स्वयंपाकघरात कोण आहे रे? भात शिजवायला घ्या. 66 पिंड बनवा या खट्या. अहो मला तुम्ही कसा टेन्शन घेताय? मी बघतो की. गणबा, तू बघा, स्वतः जाऊन बघ सगळं नीट होतंय का. बरं, मालक, पिंड कळेल. या गणेशराव, माझं जीवनचरित्र लिहायचंय तुम्हाला. बायका पोरं गमावलेत मी, है ना. मी म्हणजे त्यागाचा पुतळा. अरे 22 वर्ष जिवंत माणसांचं श्राद्ध घालायला लावलं यांनी. काय म्हणला आता तू आणि सुभान्या? त्या तिघी मेल्या, खपल्या, चचल्या. जिवंत आहेत त्या तिघी मुंबईत. आणि 22 वर्ष तू श्राद्ध घालायला लावलं त्यांचं. 22 गुणिले 3 किती रे गणुबा? 66. हे शाबाश, 66. आता हे 66 पिंड आहेत. 2008, 2009, 2010, 11, 12, 13 असे 66. कोपऱ्यापासून सुरू करायचं आणि सगळे संपवायचे. कर सर. कर गणुबा, तुम्हाला माहितीये जर सांगितलेलं ऐकलं नाही तर काय होत असतं माहितीये ना. चला 2008. शाबाश. आले माझी गणू, आले माझी गणी, आले माझी गणी. ए शाबाश. थोडक्यात का होईना पण मजा आली ना. हो ना. असं असं जर एक एक उचलायला लागलीस ना तर आत्ता दिवस उजाडेल. पटपट हात हलव. ती बघ बरं. चल 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 लवकर. पार्टी संपली नाहीचा कौतुक सोहळा काय संपतच नाही. झालं सुरू हिचं. ते जरा पटपट द्या हो जरा. झालं ना आता इथलं. बाकी मी आवडतो. हे राहिलं की. बाबा, झाडू सोड. अरे सोड तू. काय झालं? झाडू मारत होते ना मी. होय बेटा, आज तू या घराची करती कमावती लेक झालीस. मला मदत केलीस का बापाला. प्राऊड ऑफ यू. आणि उद्यापासून तुझं एक खूप महत्वाचं मोठं काम सुरू होणार आहे, हो की नाही. मग आज हे काम मी तुला नक्कीच नाही करून देणार. जा तू आज जा आणि मस्त आराम कर. अरे जा, हे मी करतो. तिकडनं जा. तू ऐकणार नाहीच आहेस ना. नाही, मी पण नाही ऐकणार. अगं बाबा, मला थोडं टेन्शन आलंय रे. होईल ना सगळं नीट? अरे होईल म्हणजे काय, सवाल होणारच, 100% होणार. बरं मोहिनी, एक सांगू. हा बोल ना. आज त्या आरकीने स्वतःहून हात पुढे केलाय की नाही.
मग त्याच्याविषयीचे जे काही किंतु परंतु असतील ना तुझ्या मनात ते सगळे काढून टाक. सब अच्छा होगा. बाबा आपण ह्या सगळ्या आनंदामध्ये त्या प्रतापरावाला विसरलो. म्हणजे आपण दीला शिक्षा केली, पण त्याला आपल्याबद्दल कळलं असेलच ना. तो कधीही ते पोहोचू शकतो. मला डाऊट वाटतोय का त्याला आपल्या घराचा पत्ता नसेल काय? कशावरून? नाही, मान्य आहे कार्तिकीने मूर्खपणा केला. मूर्खपणा काय, मी तर म्हणतो गाढवपणा केला, अक्षरशः गाढवपणा केलाय. पण तरी आपल्या घरचा पत्ता त्याला नसेल काय? कारण जर तो कळला असता ना तर आतापर्यंत तो दारावर येऊन उभा राहिला असता. बघूया आता काय वाढून ठेवलंय पुढे. तू जा आराम कर जा. आराम? एवढी कामं पडलेत आणि आराम? अगं मी करतोय ना ती. मी करते. वहिनी ऐक ना बेटा माझं. यात फक्त तुम्हीच मला मदत करू शकता. प्लीज मला या लेटरला रिप्लाय द्याल का? मी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एक पोस्ट बॉक्स नंबर काढून आले. खूप बोल्ड पद्धत आहे पण बेस्ट आहे. तुम्हाला हा नंबर पाठवलाय. प्लीज गेट बॅक टू मी ऑन दिस नंबर. तुमची मुलगी दारू पिऊन धिंगाणा घालत होती आमच्या घरात. साहेब, आधी माझाही विश्वास बसला, पण जेव्हा मी तिचा चेहरा बघितला, तिचा आवाज ऐकला ना, तेव्हा अगदी तुमचाच भास झाला. पण नाईलाजानं मला तिला पोलिसात द्यावं लागलंय. मंजुळेचं घर, आरकीचं घर. आणि जिला आणलं होतं तिचे वडील आणि घरचे येऊन तिला घेऊन गेलेत. अहो, मोठ्या घरची लफडी ती. अहो, आरके साहेब मोठे हिरो आहेत, त्यांच्या घरचा मामला होता. तो मॅटर सुरू झाला आणि संपला सुद्धा. एका पोरीचे दोन बाप कसे? मंजुळा नारके एकच घर. हे कनेक्शन तुमच्यासारख्या चॅप्टर माणसाच्या लक्षात कसं काय झालं भाऊ? मिळाला, फॅमिलीचा पत्ता मिळाला. तुम्ही लई स्मार्ट रा. बाबा, बाबा, मी बोलते. कार्तिकी, कार्तिकी. दमलास? थोडासा. डोकं चेपून देऊ? नको ग, किती करशील राणी. अगं हा मस्त वाटतंय. पण आता पुरे. जातो आराम कर. हे उरलं सुरलं सगळं मी आवरीन नंतर. जा. तू ऐकणार नाहीस ना? बाबा, आज आरके जे बोलला, जे वागला, ते सगळं त्याने मनापासून केलं असेल का? काय वाटतं तुला? 100%. अगं जे काही केलं ते सगळ्यांसमोर केलं की नाही? मला तर जेन्युइन वाटलं बाबा तो. असं तर नसेल. म्हणजे मी काम करायला नकार दिला, त्याने दुसऱ्यांना पाठवून केलेले प्रयत्न सुद्धा फसले, म्हणून तो आज स्वतः आला. बाबा, त्याने हे सगळं नाटक तर केलं नसेल? असं काही नसणार बेटा. ये सब शक और सवाल तेरी जहन से निकाल दे. जरा विचार कर. तो आज घरी आला म्हणून तुम्हाला स्टंट करण्यापासून वाचवलंस, हो की नाही? आज आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलंस, दिल खुश हो गया यार. आणि आपण किती दिवसानंतर एकत्र सेलिब्रेट केलं हो ना.
म्हणजे थोडक्यात काय तर तो आरके आपल्या घरी का आला, कसा आला याचा विचार करण्यापेक्षा ना तो आपल्या घरी आल्यानंतर आपल्या घराचं वातावरण कसं बदललं ना हे महत्वाचं. सो डोंट वरी, बी हॅपी. हात काय झोपू दे मला. हो गराणी, छान डोकं चिपून देतो तुझं. मस्त वाटते रे बाबा. हो ना. मोहिनी, काजव्याने सूर्यासमोर चमकायचं नसतं, राख होते त्याची. जगाचा नियम आहे. आज पोस्टरची राख झाली, उद्या तुझ्या स्वप्नांची, आणि परवा तुझी राख होणार हे नक्की. आज जसं हे पोस्टर जळत आहे तसंच तुलाही आगीतून पार नाही, चावलंही लागणार नाही तुला. आणि पलीकडे फक्त मीच उरलेला असेल, तुझी राख हातात घेऊन. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम, समुद्रवसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे, वसुदेव सुतं देवं, कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. अरे बापरे, 7:30 वाजले. 10 वाजता कॉस्ट्युम ट्रायल आहे, आवरायला पाहिजे. मास्टरजी आता उगाच अपसेट होणार आहेत माझ्यावर. अहो तुम्हाला सांगतो ना, मीच मागे लागून लागून काम मागितलं त्यांच्याकडे, त्यांनी काम दिलंही, आणि आता नाही खरंच सांगायचं. अशाने इंडस्ट्रीत आपलं नाव खराब होतं. पण असं कुठलाही स्टंट करायला तडकाफडकी तुम्ही हो का म्हणाला? सगळ्यांसमोर काही बोलले नाही मी तुम्हाला, पण माझ्या मेडिकल खर्चासाठी एवढं मोठं पाऊल उचललं तुम्ही. एक गोष्ट नीट आहे का, हा आजार साधा नाही, हा सिरियस आहे. तुम्ही प्लीज ही गोष्ट सिरियसली घ्या. आम्हाला जेव्हा डॉक्टरांकडून हे सगळं कळलं ना, तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली होती, माहितीये तुम्हाला. आता हार्टचं दुखणं आहे. हार्टचं दुखणं असेल तर आपल्या माणसाची काळजी वाटणारच ना. अगदी करेक्ट बोललास बाबा. हृदयाचं दुखणं आहे आणि हृदयाची काळजी तर घ्यायलाच हवी. आणि आई, हृदयाची हाक तर ऐकायलाच हवी ना. आता बघा ना, तुमचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे. अरे आता
सांगा ना, म्हणजे प्रेम नसतं तर तू मागचा पुढचा विचार न करता एवढा मोठा निर्णय घेतला असतास. तू तुझ्या जीवावर उदार व्हायला तयार झाला होतास आणि ते ऐकून आईच्या काळजात धस्स झालं. सांगा ना, हे प्रेम नाही तर आणखीन काय आहे? हा, आता मला मान्य आहे की काही नात्यांना नाव देणं गरजेचं नसतं, पण काही नाती नाव दिल्याने आणखीन सुंदर वाटतात. अच्छा, म्हणजे हिच्या सांगण्यावरून तुम्ही मंगळसूत्र काढून ठेवलं, हो ना? हो, कारण तिला ते पटलं. सौभाग्याचं लेणं म्हणून नुसतं गळ्यात अडकून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्या माणसाशी झालेलं लग्न हे तुझं दुर्भाग्य होतं, पण तुझ्या नावाचं मंगळसूत्र जर तिने घातलं ना तर ते खरं सौभाग्य ठरेल. म्हणून म्हणून म्हणते, प्लीज तुम्ही दोघंही विचार करा आणि आणि मला लगेच सांगा, मला हवंय उत्तर. मी वाट बघतीये कधीपासून, मला हवंय उत्तर. विचार करताय ना तुम्ही? हे वेडाबाई, हे सगळं इतकं सोपं वाटतं का तुला? नाही नाही, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे ते आम्हाला काय ना भावना पोचल्या. पण एक सांगू का, आता आमच्या लेकींची लग्न करायची वेळ आली आहे, त्यामुळे आम्हाला बाहेर जाऊन ना तुमच्यासाठी नवरदेव शोधायचा आहे. कळलं का? चहा घेऊन येतो. एक मिनिट बाबा, कुठं जातोयस? थांब इकडे. हे बघ, तुला जर कन्यादान करायचं असेल ना तर ऑफिशियली आईशी लग्न करावं लागेल. म्हणून आधी लग्न आई बाबाचं, मग मुलीचं. सेम. हा, तर कुठे होतो आपण? लग्न. कोणाचा ग मेसेज होता सकाळी सकाळी? अगं, त्या मुकुंदचा मेसेज होता. काल तो म्हणाला ना लंचसाठी भेटू, तर मी त्याला बोलले की कॉस्ट्युम ट्रायल्स झाले की मी मेसेज करते. अच्छा अच्छा, बर. लग्नावरून विषय निघालाच आहे, तर मला सांग, तुला कसा मुलगा हवाय? काय अपेक्षा आहेत तुझ्या? सांग आता सांग. एक मिनिट, काय हे मधूनच आई? अगं असं कसं सांग सांग बरं. हा, मी चहा बनवायचा आहे ना, मी चहा. एक मिनिट, आता लग्न. बोला बोला. बरं, तुम्हाला ऐकायचंय ना? सांगते. एक पांढरा शुभ्र घोडा असेल आणि त्यावर कुणा देशीचा राजकुमार असा घोड्यावरून येईल. तबडक 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 असं दौडत येईल आणि तो माझा हात मागेल आणि त्याला मी तिथूनच घरी पाठवेन. म्हणजे मला असं राजकुमार कॅटेगरीतला मुलगा नकोय, अजिबात नकोय. मला आपल्या घराला आपलंसं करणारा मुलगा हवाय, आपल्या सगळ्यांची काळजी घेणारा. मग तो सायकलवर आला ना तरी माझी काही हरकत नाही.